आता इकडे थोडं अहो बोर्ड दिसून दे सारखा ना बोर्ड दिसून दे. हळूहळू या हळूहळू या बोर्ड दिसत नाही. सरळ करा सरळ. हो या ताई या हळूहळू या. चला चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही ताबडतोब आरक्षण वरीकरण झालं पाहिजे. सामान्य जनतेला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही कशाला मागे राहिलाय त्यांना सांगा की या म्हणून आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुलेंचा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळव्यांचा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळव्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की अण्णाभाऊ साठ्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा ओके मोर्चाच्या आज सातारा या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विषयामध्ये सातारा जिल्ह्यातून आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि हा मोर्चा आता इथून बहुसंख्येने राजवाडा या मार्गानं कलेक्टर कचेरीकडे खालच्या रस्त्यानं तो जाणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून कलेक्टर ऑफिसला जाऊन आमच्या ज्या काय व्यथा आहेत त्या व्यथेचं निवेदन हे कलेक्टर साहेबांना देण्यात येईल. आणि मग काय असेल ते प्रमुख लोक तिथं मार्गदर्शन करतील. अशा पद्धतीनं आता शांततेनं हा मोर्चा निघणार आहे. आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातला समस्त मातंग समाज मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की जे समाजाची दयनीय स्थिती आहे आणि आता जो 1 ऑगस्ट 2024मध्ये जो सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे आरक्षणामध्ये उपआरक्षण करणे, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासंदर्भातला जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी बहुसंख्येनं लोक उपस्थित आहेत. आणि आमची मुख्यमंत्री महोदयांना मागणी अशी आहे त्यांनी आमच्या या मागणीचा अगदी भावनापूर्वक विचार करावा एवढीच या ठिकाणी आज मोर्चा निमित्तानं विनंती करतो. आता इकडे थोडं अहो बोर्ड दिसून दे सारखा ना बोर्ड दिसून दे. हळूहळू या बोर्ड दिसत नाही. सरळ करा सरळ. हो या ताई या हळूहळू या. चला चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही
क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा, साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही. आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं. अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी जो सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 मध्ये जो निर्णय दिला आणि त्याचा अधिकार उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला, त्या धर्तीवरती, त्या नियमावरती, त्या आदेशावरती 6 राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलं, पण महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप वर्गीकरण करण्यात आलेलं नाही. इथल्या 59 जाती अनुसूचित जातीमध्ये येत असताना जी आरक्षणाची आणि लाभाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मातंग समाज असेल आणि इतर तत्सम जाती असतील, त्यांच्या नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे. त्यामुळं इतर राज्यामध्ये तात्काळ येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तो कायदा पारित करून इथल्या वंचित घटकाला न्याय देण्याचं काम करावं, ही मागणी घेऊन आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर कार्यालयावरती सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत. सर्व महामानवांना अभिवादन करून आज उपवर्गीकरणाकरता सातारा येथे 17 तारखेला आपण हा मोर्चा आयोजित केलेला होता आणि सातारा जिल्ह्यात कानेकोपऱ्यातून आज या ठिकाणी आमचे मातंग बांधव, माझ्या माता बहिणी, बंधू, सहकारी सर्वच आज या ठिकाणी एकजुटीनं उपस्थितीत राहिले. एवढ्या उन्हाच्या चटक्यामध्ये देखील आमच्या माया मावल्या रस्त्यानं येत होत्या. अनेक ठिकाणी त्या थांबल्या, पाणी पिल्या, काहींना चक्कर आली, तरी पण त्यांनी त्यांची हट्ट आणि जिद्द सोडलेली नाही. आज मला तुम्हा सर्वांना एवढं सांगू इच्छितो, मी या वर्गीकरणाचा विषय काय आजचा नाही. हा गेले 35 वर्षापासून अनेक लोकनेतेनी वर्गीकरण हा विषय घेऊन आपला लढा चालू ठेवलेला होता. परंतु आत्ताच माझ्या सहकारी मित्र कामानीने सांगितलं की 1 ऑगस्ट 24ला ज्या वेळेला हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला त्यावेळेला आमच्या समाजाला एक आशेची किरण निर्माण झाली आणि ह्या गेले 2 वर्षात ठिकठिकाणी, अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये लोकांनी एकजुटीनं मातंग समाज जमा करून चांगल्या पद्धतीचे त्यांनी मोर्चे आणि निवेदन सरकारला देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, वर्गीकरण हे आमच्या 59 जातीच्या ह्याचा प्रश्न आहे, जीवनाचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आम्हाला जे काय उर्वरित आमचे सर्व घटक आहेत, आमचे जे इतर बांधव आहेत, या सर्वांना एक चांगल्या पद्धतीचं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वर्गीकरण व्हावं हीच आमची ह्या सरकारकडे मागणी होती आणि त्याकरता हा मोर्चा सातारा जिल्ह्यातून आम्ही चांगल्या पद्धतीनं काढण्याचं ठरवलं. आज मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आजपर्यंत मातंग समाज हा कधीच एकजूट झाला नाही. आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी एकत्रित येऊन आज या ठिकाणी मातंग समाजाचा हा मोर्चा काढण्यात आला, कारण वर्गीकरण ही सर्वांना महत्त्वाची गोष्ट आहे. आज आमचं आणि इतक्या वर्षापासून आम्ही काम करत आहे, परंतु आज आम्हाला कुठंतरी समाजाला न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच आम्ही सर्व आज एकत्रित आमच्या हेवेदावे बाजूला ठेवून सर्व आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आणि हा मोर्चा सुरू केला. पुतळ्याला हार घालून राजवाड्यावरून हा पुतळा मिरवणूक आज कलेक्टर ऑफिसपर्यंत आणण्यात आली. आम्हाला रस्त्यातच कलेक्टर साहेब भेटले, त्यांनी निवेदन घेतलं आणि ते म्हणले माझ्या पद्धतीनं मी तुमचा रिपोर्ट चांगला शासनाकडे पाठवीन, त्याबद्दल दुमत नाही. आणि तसंच सातारा पोलीस निरीक्षक यांनीही आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. कुठेही आम्हाला मोर्चाला अडथळा आला नाही, कुठेही काय अडचणी निर्माण झाल्या नाहीत आणि शांततेच्या मार्गानं हा मोर्चा
कलेक्टर ऑफिसपाशी येऊन आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. आज या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव चांगल्या पद्धतीनं उन्हातानामध्ये आज आमच्याबरोबर राहून ह्या आमच्या न्याय हक्काचा लढा शासनापर्यंत पाठवण्यासाठी त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे. मी त्यांचाही आभारी आहे आणि या ठिकाणी आमचा सर्व समाज त्यांचा ऋणी राहील. आणि या मोर्चाला सर्व जिल्ह्यातून आलेल्या माझ्या बांधवांना आणि बहिणींना एवढं सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं आला त्या पद्धतीनं शांततेत आपल्या घरी जावा, काही गडबड करू नका आणि जाताना कुठल्याही गोष्टी अशा वेगळ्या घडू नयेत याची काळजी घ्यावी एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.